जोशाबा पुरुष बचत गटाच्या वतीनं लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आळंदी देवाची येथील प्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे प्रबोधनात्मक कीर्तन आज रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनाच्या माध्यमातून हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांनी आजच्या व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालून आपण कितीही शिकलो तरी अज्ञानी माणसासारखं का वागतो असा जळजळीत सवाल व्यक्त केला. जोशाबा पुरुष बचत गट हा महापुरुषांच्या व महामानवांच्या जयंती व स्मृती दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या तेजस्वी विचारांवर कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सेवानिवृत्त प्राचार्य व प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर कमलाकर कांबळे, सेवानिवृत्त प्राध्यापक दादाराव धाकडे, आधार माणुसकीचा समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट संतोष पवार, हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे, जोशाबा पुरुष बचत गटाचे अध्यक्ष तुळशीराम जोगदंड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सत्र पार पडल्यानंतर मान्यवरांचा सत्कार व शहर व परिसरातील गुणीजनांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आला. हे कीर्तन ग्रहण करण्यासाठी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा व आधार मल्टीस्टेटचे चेअरमन सुनील सौंदरमल यांची आवर्जून उपस्थिती होती. कीर्तन सेवेच्या माध्यमातून हरिभक्त परायण वाबळे महाराज यांनी अनेक विषयांना स्पर्श करून त्या काळातील चित्र उभं केलं. समाजाचं भीषण वास्तव मांडून व्यवस्थेचा बुरखा फाडला. आज जे बटेंगे तो कटेंगे सांगितलं जात आहे त्यावरही प्रहार करत प्रकाश झोत टाकला. संपूर्ण कीर्तनातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि त्यांनी केलेला संघर्ष व त्या काळातील शूद्रांकडे पाहण्याची व वागण्याची नीती यावरही लक्ष वेधलं. या कीर्तनासाठी अंबाजोगाई शहरातील सर्व विचारधारेत काम करणारे व चळवळीत काम करणारे व राबणारे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोशाबा बचत गटाचे संपूर्ण पदाधिकारी जोमानं काम करत होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत कांबळे व प्राध्यापक रमेश सरवदे यांनी केलं. या अनोख्या कार्यक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. वर्षाच्या तरुण बालिकेचा नवरा मिळाला, तिला पुनर्विवाह करण्याची परवानगी न देणारा धर्म, त्याला लाच मारणारा संप्रदाय म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा संप्रदाय. लई मोठं धाडस. म्हणूनच बाबासाहेब एका भाटणा सांगता, माझ्या मुखपत्र नावाच्या नाही मुकनायक नावाच्या पेपरवर रोज मुखपृष्ठावर एक तुकोबांचा अभंग आहे आणि बहिष्कृत भारत नावाच्या पेपरवर ज्ञानेश्वरीतले एक एक ज्ञानेश्वरी रोज पेपरवर असायची. बाबासाहेब एका भाषणात म्हणतात, मला जे दिव्य ज्ञान झालं कायदा लिहिण्याचा, संविधान लिहिण्याचा आणि स्त्रियांना अभिव्यक्त व्हावं, त्यांनी कोणतं लुगडं नेसावं, की साडी नेसावी, की त्यांनी काय ते
पंजाबी ड्रेस घालायचा का जीन्स पॅन्ट घालायची, कमरेपर्यंत केस ठेवायचे का, काय त्याला बोलतात ते बॉब कट ठेवायचे,